धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गात वाढ. रायगडमध्ये समुद्रात होणारी मासेमारी 2 महिने बंद, पावसाळी खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी. कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना नवसंजीवनी, तर पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी. कारवाई केली नाही तर कोडगेपणा येईल, फडणवीसांची भूमिका. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. मुख्यमंत्री फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत, संजय राऊतांची टीका. महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलंय, राऊतांचा टोला. 8 मंत्र्यांची विकेट पडणार. दैनिक सामनातून भाकीत. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हिटलिस्टवर असल्याचा सामनात उल्लेख. योगेश कदम, नरहरी झिरवाळांचेही मुख्यमंत्री राजीनामे घेणार. सामनातून दावा. नितेश राणे, जयकुमार गोरेंसह भरत गोगावले, दादा भुसेही हिटलिस्टवर असल्याचं सामनातून भाकीत. सुधीर मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष केलं जाण्याचं सामनातून भाकीत. राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा. दैनिक सामनामध्ये तसं लिहिण्यात आलंय. पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती पार पडायला तयार. राहुल नार्वेकरांची मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया. सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे, त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी आता शहांकडे तो अधिकार असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवत यांचं कार्य जर मान्य नसेल तर नितेश राणेंनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, संजय राऊतांची टीका. राज्यामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा. त्या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले. संजय राऊतांचा शिंदे पिता पुत्रांवर आरोप. पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता. अजित पवारांसारखी कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? आमदार रोहित पवारांकडून एक्सपोज करत सवाल. महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको. महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सहभागी होणार. कान्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थही आक्रमक. सचिन खरात यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. 21 महिने उलटूनही जर महादेव मुंडे यांना न्याय मिळत नसेल तर प्रशासन काय करताय असा संतप्त सवाल खरात यांनी केलाय. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी 29 जुलैला सुनावणी. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान. राजू शेट्टींकडे 500 एकर शेतजमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांचा आरोप. तर क्षीरसागरांनी आरोप सिद्ध करावा. त्यांनी सांगितलेल्या जमिनीचा 7/12 त्यांच्या नावावर करणार, शेट्टींचं प्रति आव्हान. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिवच्या कुंडेवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध. अधिकाऱ्यांवर जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की. नाशिकमध्ये रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जम्बो प्रवेश सोहळा. ठाकरे सेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची भाजप आमदारांसोबत आज रात्री बैठक. कोकण विभागातील भाजप आमदारांसोबत रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन. भाजप आमदारांच्या तक्रारी आणि मागण्या मुख्यमंत्री ऐकून घेणार. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड. दरेकरांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड. केतकी चितळेचा नवा वादग्रस्त व्हिडिओ समोर. मराठीला अभिजात दर्जा हवाय कशाला? केतकी चितळे पुन्हा बरळली. पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरून धनंजय मुंडेंना वगळलं. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणावरती चर्चा झाली. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेची 28 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पूजेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत असेल. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आजपासून चितळे बंधूंचा लाडू प्रसाद. मंदिर संस्थांकडून प्रसाद सेवा सुरू. नांदेडच्या माहुळ गडावर रेणुकामाता मंदिरात दीपपूजन पार पडलं. प्रतिवर्षी दीपअमावास्येनिमित्त पूजन करण्याची परंपरा. नीलम गोऱ्हेंनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. बेलभंडारा वाहून हार फुलांसह पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम. आशिष शेलार यांचं आश्वासन. रेशन कार्डातील अनियमितता रोखण्यासाठी सरकारची कडक पावलं. या अंतर्गत 6 महिन्यांपासून रेशन घेतलं नाही असं रेशन कार्ड रद्द होईल. त्यानंतर ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेची कारवाई. आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग्स असल्याचं समोर. यापैकी 24 होर्डिंग्स उतरवले.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण 25 जुलै ते 15 सप्टेंबर कालावधीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत सुट्ट्यांची घोषणा. वर्षाला 30 दिवसांची अर्जित सुट्टी तर 20 दिवसांची अर्धपगारी रजा तसंच 8 दिवसांची सीएल मिळणार. वृद्ध बालकांच्या देखभालीसाठीही वेगळी सुट्टी असेल. मतपत्रिकेवर उमेदवार महिलांचं सासर माहेर समजणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची नावं ईव्हीएमवर येणार. निवडणूक आयोगाचा निर्णय. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांचा संप अखेर मागे. मुख्य सचिव धीरज कुमार यांच्यासह झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना 5,000 वृक्षांचं वितरण. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजय माने यांची संकल्पना. नारळ, फणस, आंबा, जांभूळ यासह विविध प्रजातींच्या झाडांची लागवड. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील हनुमान टाकळी इथं रहाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. लालबुंद निखाऱ्यांवरून चालत शेकडो भाविकांनी नवस्फूर्ती केली. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्राध्यापक सुलोचना गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरू इथं दीर्घ आजारामुळे निधन. कोल्हापुरातील नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण. मात्र या हत्तीणीला गुजरातच्या वंतारामध्ये सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश. या आदेशाविरोधात मठ संस्थांची सर्वोच्च न्यायालयात धाव. कोल्हापुरातील नांदणीमध्ये महादेवी या हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरलेत. हत्ती बचाव कृती समितीकडून आज नांदणी गाव बंद ठेवून मूक मोर्चाचंही आयोजन. नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण. जैन समाजाच्या पंचकल्याण विधीमध्ये हत्तीला विशेष महत्त्व. जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखण्यासाठी सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करावा. महादेवी हत्तीणीचं स्थलांतर करण्याच्या निर्णयावर सतेज पाटलांची पोस्ट. चंद्रपूरमधील वरोरातील शेतकऱ्याला 77,000 रुपयांचं वीज बिल. शेतकऱ्याच्या 2 खोल्यांच्या घरात फक्त 2 बल्ब. माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून चूक दुरुस्त. कल्याणमधील तरुणी मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झाची पोलीस आणि पत्रकारांवर अरेरावी. गोकुळला पोलीस कल्याण न्यायालयामध्ये पुन्हा हजर करणार आणि तो हजर करत असताना पोलिसांसमोरच पत्रकारांना तुम्हाला भेटतो अशी धमकी. कल्याणमधील तरुणी मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बुलढाण्यामध्ये प्रलंबित देयकासाठी जलजीवन मिशनचं काम करणारे कंत्राटदार एकवटले. केलेल्या कामाचा निधी मिळत नसल्यानं उर्वरित कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. धाराशिवच्या औसामधील एचआयव्ही बाधित संगोपन संस्थेतील घटना. अत्याचारानंतर गर्भवती मुलीचा गर्भपातही केला. नाशिकच्या येवल्यामध्ये विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नासाठी येवला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिंदेंच्या शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते आणि विस्थापित गाळेधारक रास्ता रोको आंदोलन करणार. सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. एकाच दिवसात 166 सराईत गुन्हेगारांना अटक. मुंबईमध्ये ड्रग्जचा कारखाना उभारण्याचा अंडरवर्ल्डचा कट मुंबई पोलिसांकडून उघड. कुख्यात डॉन आणि दाऊदचा राईट हँड छोटा शकीलचा भाऊ अनवर बाबू शेख यानं यासाठी फंडिंग केल्याचंही समोर. नाशिकच्या पिनाकल मॉलच्या परिसरात चौघा मित्रांमध्ये तुफान हाणामारी. फरार चौघांवर गुन्हा दाखल. जागेच्या वादातून पोलिसांसमोरच 2 गटात तुफान राडा. सोलापूरच्या बार्शीतील पांडे चौक येथील घटना. जागा मालकानं धोकादायक इमारत पाडल्यानं भाडेकरू आणि जागा मालकामध्ये वाद. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील एका शाळेमध्ये शिक्षकांचा विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करत अटक. रत्नागिरीतल्या राजापूरमधील लोणी पाचल रस्त्यावरती एसटी बस आणि टेम्पोचा अपघात. अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी. नाशिकच्या नांदगावमधील चांदेश्वरी धरण परिसरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, 1 जण जखमी. अकोल्यातील वरखेड फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. गोंदियाच्या आमगावमधील वाघ नदीवरील पुलाची दुरावस्था. पूल जीर्ण झाल्यानं वाहतूक बंद. बस सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होतोय. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक. भाविकांना बनावट पास देऊन फसवणूक केली जात होती. जळगावच्या 40गावमध्ये 50 कोटी रुपयांचा 39 किलो ड्रग्ज साठा जप्त. महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर कारवाई. दिल्लीहून बंगळुरूकडे जात असलेली कार तपासणी दरम्यान अडवली. अकोल्यातील एमआयडीसी हद्दीमध्ये 24 किलो गांजा जप्त. गांजाची खरेदी विक्री करताना दोघांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल.
भंडाराच्या साकोलीतील फरार डॉक्टरच्या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल. लुकआउट नोटीस बजावलेल्या फरार डॉक्टरला मदत केल्याचा ठपका. डॉक्टरवर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा. दौंड गोळीबार प्रकरणात शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटकेंची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला. कासलेनं जातीय तेढ निर्माण करणारं तसंच धनंजय मुंडेबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं. रत्नागिरीच्या कळझोंडी येथील मुख्य रस्त्यावर बिबट्याचा वावर. बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद. शहापूरच्या डोळखांब रहिवासी परिसरामध्ये बिबट्याचा वावर. वनविभागाकडून उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. शरीर संबंधांसाठी संमतीचं वय 18 वर्षांच्या खाली आणणार नाही. केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट. मात्र कोर्टानं अल्पवयीनांच्या शरीर संबंधात केस टू केस विचार करत राहावं असंही सरकारनं सुचवलंय. राजस्थानच्या झालवाडमधील पिपलोदी गावात शाळेचं छत कोसळलं. दुर्घटनेमध्ये 4 मृत्यू तर अनेक मुलं जखमी. मणिपूरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट लागू राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेमध्ये मुदतवाढीचा ठराव मांडणार. महाराष्ट्रात लवकरच संरक्षण कॉरिडॉर होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा. उत्तर प्रदेश तमिळनाडूनंतर देशातील 3रा डिफेन्स कॉरिडॉर महाराष्ट्रात. संसद भवन परिसरात विरोधकांचा पायी मोर्चा. एसआयआरच्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेबाहेर खासदारांचं आंदोलन. प्रतिकात्मक याद्या फाडून कचरापेटीत टाकून आयोगाच्या निर्णयाचा निषेध. राहुल, प्रियंका वाड्रा यांच्यासह अनेक खासदारांची उपस्थिती. बिहार मतदार याद्यांच्या फेरआढाव्याचे संसदेत पडसाद. लोकसभेत एसआयआरवरून जोरदार हंगामा. लोकसभा दुपारी 2 पर्यंत तहकूब. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींचा विक्रम मोडला. मोदी सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान ठरले. मोदींचे पंतप्रधान म्हणून आज 4078 दिवस पूर्ण. पंतप्रधान मोदी मालदीव्सच्या मालेमध्ये पोहोचले. राष्ट्रपती मुइझ्झू, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि गृहसुरक्षा मंत्र्यांकडून मोदींचं स्वागत. आणि यानंतर थेट जाऊयात मनसेच्या